हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज शनिवार होता, तर म्हटलं पटकन सकाळ सकाळ आईच्या केसांना तेल लावून घ्यावं म्हणजे मुरतील. आर्याचे केस खूप गळत आहेत. जर कोणाला म्हणजे केस थांबवायचं काही माहीत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तिचे केस गळायचे कसे थांबवू. आणि इथे मावशी यांनी भात वगैरे बनवला होता. आर्यनला आज मावशीच्याच हाताने जेवायचं होतं. त्याचं खूप मोठी काम असतं, कधी मी कधी मावशी, त्याच्यावरती डिपेंड असतं. तर तो जेवण करत होता, त्याच्यासाठी दाल खिचडी बनवलेली होती. आणि काय त्याच्यामध्ये नंतर मी म्हटलं त्याला घर आवरून घ्यावं, तर आज झाडू द्यायलाच तयार नाही. याचं झाडू मारायचं काम होतं, घरात चालूच होतं, काही ना काही कोटाने चालूच असतात त्याचे. निलेश थोडं बाहेर निघले होते, तर आज आर्यन नाही तर आर्या मागे लागली होती की जायचं म्हणून त्यांच्या मागे. पण ऊन असल्यामुळे निलेश काही तिला घेऊन गेले नाहीत. मम्मा घालून देते. याचं या बॉक्समध्ये पिन घालायचं काम चालू आहे आणि ती पिन थोडी पण निघली ना तर तो चिडतो आहे. मग त्याला ॲक्च्युली याच्यातून ते पिन घालायचे, पण ती जात नाही आहे आणि मी घालून दिलेली त्याला पाहिजे नाही. मी त्या बॉक्सला हात पण लावायचं नाही. बघा अनु, काय काय यातून नाही जाणार बेटा ती. ओ ओ ओ ओ ती नसतं जात बेटा त्याच्यातून. मी आर्याला फर्स्ट क्रायवरून हा ड्रेस मागवला होता. मला तो खूप आवडला होता, तर म्हटलं मागून बघावं. तर हा डेनिमचा स्कर्ट होता, ही स्लीप होती आणि ही जॅकेट तो खूप छान होता. मला तो प्रचंड आवडला, तिलाही खूप आवडला. पण तो तिला खूप लूज होत होता म्हणून मी तो रिटर्न केला. म्हणजे थोडीशी तब्येत असते तर तो तिला खूप छान दिसला असता. तर मी माझ्यासाठी एक ड्रेस मागवला होता, जो की मला येलो कलर हवा होता, माझ्याकडे नव्हता. तर मला दिसला म्हणजे टॅटू कार्ड केलेला होता, तर तो मी मागवून घेतला. खूप दिवस झाले मला हा मागवायचा होता आणि खूप छान असं त्याचं कापड वगैरे, ड्रेस वगैरे म्हणजे छान दिसत होता तो. नंतर म्हटलं चला मुलांना थोडं स्विमिंगला घेऊन जावं, कारण आता आर्या छान असं स्विमिंग शिकले. तिच्या स्कूलमध्ये आठवड्यातनं एकदा तरी स्विमिंग वगैरे स्विमिंगचा क्लास असतो. तर आता ती शिकते स्विमिंग. तर आर्यनलाही मी थोडं पाण्यात सोडलं होतं. आज पाणी तेवढं थंडी वगैरे वाजत नव्हतं, तर तोही खुश होता. आता त्यालाही आता स्विमिंग करायला आवडायला लागले. फ्रायडेला खूप मोठं भाजी मार्केट भरतं, तर आम्ही भाजी आणायला गेलो. मी आज आर्याला पण घेऊन गेलते. आर्याला 1 किलो पावशेर काय असतं हे तिला सांगत होती, भाजी कशी वगैरे निवडायची. तर आज पुरतं एवढंच. बाय, थँक्यू.